1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक सभा आयोजित केली होती, ज्यामध्ये सर्वसंमतीने असं घोषित करण्यात आलं की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमिनियन स्टेटस द्यावं. म्हणूनच याच दिवशी पहिल्यांदा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर मात्र 9 डिसेंबर 1948 ला संविधान सभेची घोषणा करून संविधानाचं कामकाज सुरू केलं गेलं आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांमध्ये भारतीय संविधान तयार झालं, जे 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्यात काही बदलांनंतर समितीच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 ला हस्तलिखित कायद्याच्या 2 प्रतींवर स्वाक्षरी केली. पुढे 2 दिवसांनी 26 जानेवारी रोजी भारतीय संविधान देशात लागू झालं. म्हणूनच 26 जानेवारीचा हा दिवस 1950 पासून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला.